आज 26 ऑगस्ट आहे. तर 26 ऑगस्टला हवामानामध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहे. आत्ता थोडं वातावरणामध्ये काही प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो. तरी देखील अनेक ठिकाणी पावसाच्या काय विशेष नोंदी झालेल्या नाहीत. धाराशिव जिल्ह्यामध्ये बीड, परभणी तसेच काही भागांमध्ये पावसाची हजेरी काल 25 तारखेला बऱ्यापैकी लागलेली आहे महाराष्ट्रात. आणि आजसुद्धा अनेक ठिकाणी पाऊस हा हजेरी लावेल अशी शक्यता आहे. धाराशिवमधल्या जे कळंब आणि भूमचा काही भाग आहे तालुक्यांचा, त्या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. तो थोडा जास्त तरी म्हणजे शहरी भागातच त्याचे अनेक गोष्टी तुम्हाला दिसलेल्या आहेत. पण तो पाऊस हा कसा आपल्याला कुठपर्यंत म्हणजे फायदेशीर ठरला आहे याच्यावर आपण नाही म्हणजे हे केलेलं. त्यातले आपल्याला व्हिडिओ प्राप्त झालेले नाहीत, पण 1-2 व्हिडिओ जास्त फिरत आहेत. तर मित्रांनो, आपण आज सकाळच्या सत्रामध्ये साधारणपणे 11 वाजेपर्यंत बऱ्यापैकी सूर्यप्रकाश राहणार आहे. कोकणात ढगाळपणा असेल, तसेच पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी ढगाळपणा आलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्राचा विचार जर केला आपण तर साधारणपणे मित्रांनो दुपारी 11:30 वाजल्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळपणा आलेला दिसेल आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला असेल. नागपूर किंवा जो विदर्भाचा भाग आहे आपल्या लक्षात येत असेल, विदर्भामध्ये नागपूर आहे, तसेच चंद्रपूरच्या बाजूला जो खाली जगदलपूर जगदलपूर त्या बाजूला पाऊस राहू शकतो. भंडारा, तसेच मित्रांनो इकडं सोलापूरच्या बाजूला जो धाराशिव आहे, धाराशिवच्या परिसरामध्ये नांदेडपासून अमरावतीकडली बाजू, तसेच मित्रांनो वरती उत्तर महाराष्ट्रात जळगाव, काही प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या सरी येतील. नंदुरबारपासून सुरतकडली बाजू, नाशिकपासून मुंबईकडली बाजू, पुणे, कोल्हापूर, बेळगाव खाली हा पण पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं दिसतंय. आणि मित्रांनो दुपारी साधारणपणे 3च्या आसपास यामध्ये तीव्रता थोडी वाढलेली असेल आणि विदर्भातील जो भाग आहे तो खाली चंद्रपूरकडे पावसाचा जोर वाढलेला असेल. अमरावती, चंद्रपूर आणि तसेच मित्रांनो तुमच्या जर म्हणजे लक्षात आलं तर पहा, खाली सोलापूरचा सुद्धा म्हणजे भाग बदललेला असेल आणि कोल्हापूर, पुणे या परिसरातला सुद्धा पावसाचा थोडा टक्का वाढल्यासारखा वाटतोय. तर एकंदरीत जर विचार केला आपण तर आज बऱ्यापैकी वातावरण हे संध्याकाळपर्यंत टिकून राहील. संध्याकाळी अमरावती, नागपूर या परिसरामध्ये अतिशय जोराचा मुसळधार पावसाची शक्यता आहे अमरावती परिसरामध्ये. तसेच खाली चंद्रपूरच्या मध्ये सुद्धा म्हणजे अधूनमधून पावसाच्या सरी येतील. आणि मित्रांनो नाशिककडल्या बाजूला सुद्धा म्हणजे पाऊस हा आणखी तोंडवर काढल्याशिवाय राहणार नाही. तसेच आपण विदर्भातील जो भाग आहे उत्तरेकडचा आणि पूर्वेकडचा, त्या भागात बऱ्यापैकी पाऊस हा रमणार आहे. आणि उद्या 27 तारखेला मित्रांनो जर आपण बारकाईने विचार केला तर 27 तारखेला पहाटे हा पाऊस अनेक ठिकाणी खालच्या बाजूला म्हणजे चंद्रपूर, नागपूर, अमरावती या परिसरामध्ये
पहाटेच उद्या 27 तारखेला पावसाची हजेरी लागेल आणि सकाळच्या सत्रातच तिथं पाऊस दिसेल तुम्हाला. आणि दुपारच्या वेळेस मित्रांनो नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच वेळेस अनेक जर गोष्टींचा विचार केला आपण तर तुम्हाला लक्षात येईल की मराठवाड्यात सुद्धा म्हणजे बऱ्याच भागात पाऊस हा सक्रिय झालेला दिसेल. तो उद्या 27 तारखेला पावसाचा जोर हा जास्त विदर्भातच दिसतोय आणि त्यामुळं मराठवाड्यातल्या लोकांना काही प्रमाणात निराशाच हाती पदरी पडेल अशी शक्यता दिसते मित्रांनो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा पाऊस थोडा काढताच पाय घ्यायच्या प्रयत्नात आहे. हे वातावरण टिकून राहणार नाही. ह्यामध्ये बऱ्याचशा अंशी बदल हा 27 तारखेला 28 तारखेला परत ढगाळपणा वाढलेला असेल. विदर्भातच तो पाऊस थोडा मुकाम ठोकतो आहे आणि 29 तारखेला मित्रांनो पाऊस हा महाराष्ट्रातील बऱ्यापैकी घटलेला दिसतोय. तो केवळ विदर्भामध्ये नागपूर परिसरातच पडलेला दिसतो 29 तारखेला आणि इतरत्र ढगाळपणा वाढलेला आहे. सोलापूर, सांगली, सातारा. तसेच मित्रांनो आपल्याला 30 तारखेला सुद्धा अशाच पद्धतीची बऱ्यापैकी निराशाच पदरी पडते. पाऊस हा विदर्भातच थोडा बरसलेला दिसतोय आणि 31 तारखेला मात्र पावसाची नोंद ही महाराष्ट्रात पुरता जर विचार केला आपण तर कुठेही होईल असं वाटत नाही. म्हणजे पाऊस थोडा काढता पाय घेतोय. मित्रांनो लक्षात घ्या अशा पद्धतीने आजचं हवामानात बदल होणार आहे. तर आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. दादाला सपोर्ट करा आणि दररोज हवामानाचा अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ॲग्रो विश्व मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.